देणार आहोत. ट्रॉफी पुरस्कृत केली दिनेश बारसे यांनी. मेडल राहुल जोशी आणि सागर बारसे यांनी पुरस्कृत केलेलं आहे. हे मेडल दिलं जातं आणि ट्रॉफी देखील दिली जाते. त्याच्यानंतर आपण मनोहर केनी यांनी दिलेलं गिफ्ट देखील देतो. विनोद चोरगे यांच्या शुभ हस्ते नवनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला थम्सअपचा बॉक्स देणार आहोत आपण. विनोद यांच्या शुभ हस्ते आपण थम्सअपचा बॉक्स पूर्ण देणार आहोत. रेडबुल आणि कोल्ड्रिंक देखील देणार आहोत. रेडबुल भावेश जोशी आणि अविनाश जोशी यांनी दिलं होतं आणि त्याचबरोबर मोहन पाटील यांनी देखील कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. हे दिले जातं. प्रणयला आंबोकेने यांच्या शुभ हस्ते आपण सुरेंद्र दलवी यांनी दिलेलं गिफ्ट देणार आहोत. दिनेश दलवी, सुरेंद्र दलवी यांनी दिलेले गिफ्ट आणि त्याचबरोबर बालाजी बेफर्स कुछ खट्टा मिठ्ठा हो जाए या संकल्पनेने जी पुरस्कृत केलेली कल्पेश पाटील यांचे देखील आभार. संपूर्ण बक्षिसं दिली जातात प्रणय दलवीला. आपण त्याच्याशी थोडीशी चर्चा करूया. प्रणय, आपल्यासोबत आहेत सानवी 11 टीमचे प्रणय, आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे आणि आज दुसरा दिवस. पहिल्या सामन्यामध्ये तुला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि बक्षिसे मिळालेत. किती आनंद होतोय आणि काय सांगशील या आपल्या गावाच्या प्रीमियर लीग बद्दल? पहिली गोष्ट आता मी मॅन ऑफ द मॅच भेटली म्हणजे मी 2 वर्ष खेळ सोडला होता. त्याच्यानंतर आज या प्रीमियर लीगसाठीच मी प्रॅक्टिस करत होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रीमियर लीग मी 5 वर्ष झाले खेळतो, पण माझी प्रीमियर लीगला ना बॅटिंग चालतच नाही. बॉलिंग चालते थोडीफार, पण बॅटिंग यावर्षी पहिली वेळ माझी बॅटिंग चालली आणि त्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. खूपच चांगला तुम्ही उल्लेख केलात की मी प्रयत्न करतो मॅन ऑफ द मॅचसाठी. अखेरकार तुझं ते स्वप्न पूर्ण झाले. 19 धावा तुझ्या बॅटमधून आले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये दबावामध्ये चांगली गोलंदाजी केली. खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं पर्व. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. ऐकूयात आमचे सहयोगी समालोचक व्हाईस ऑफ टिटवाला लिंबवली मनोज कारवे सर यांना. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद सुतार सर. मित्रांनो, खरं म्हणजे मनुष्य हा नेहमी भ्रमात जीवन जगत असतो. हा माझा, तो माझा, हे माझं, ते माझं. तर खरं पाहता त्याची वेळ जेव्हा चांगली असते तेव्हा सर्व लांबचे त्याला चिटकून बसतात, परंतु त्याची जेव्हा वेळ खराब होते, वेळ बिघडते, तेव्हा सगळे जवळचे लांब होतात आणि याला जीवनाचं कटू सत्य म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. सर्वांना नमस्कार. आणि आपण या ठिकाणी नवीन सामना पेश करतोय. 10 वाजून 42 मिनिटं झाली आहेत. पहिला चेंडू जेव्हा पडेल तेव्हा आपण टायमिंग सेट करू. 4 षटकं आपण 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, याची नोंद घ्या. सुरू होणाऱ्या सामन्यामध्ये स्वरा एंटरप्राइजेसने कालच्या दिवसामध्ये दोन्ही सामने गमावलेले आहेत. म्हणजे जखमी वाघाप्रमाणे हा संघ खेळेल. स्ट्राईकला सत्यम दळवी, नॉन स्ट्राईकला पंकज. म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, थोडा वेळ थांबतो, वेळ जाऊ देतो. जसं सत्यमने व्यक्त केलं की रात्रभर झोपलो नाही आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो, घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगायचं की शर्यत अजून संपले नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. तो प्रयत्न करेल का बघायचा आपल्याला सत्यम दळवी, जो जखमी वाघाप्रमाणे आता खेळणार आणि खेळावंच लागेल. समोर आहे अगदी उत्कृष्ट गोलंदाज सागर फुलोरे. हा चेंडू गुडल्याचा टप्पा पडून ओसळी घेऊन सत्यमने टर्न करायचा प्रयत्न केला होता. छातीच्या जवळ लागतोय, बॉडी लाईनला. डॉट चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज सागर फुलोरे. सागरने सुद्धा कालच्या 2 दिवसांमध्ये एक सामना जिंकलाय. वेतालेश्वर 11ने पहिला सामना खेळला होता काल विरुद्ध आर्या एंटरप्राइजेसने तो सामना जिंकला होता. कालच्या दिवसामध्ये 2 संघांनी 2-2 सामने जिंकले आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा नुकताच जो विजय प्राप्त झाला सानवी 11, तो संघ सुद्धा 2 विजय प्राप्त करतोय. ओव्हर द विकेट यावेळेला पूलचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेत आहे, वेगाने बॅकवर्ड स्ट्राईकचा क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय 1 धावेसाठी. धावसंख्या सुरू झाली आहे. 2 चेंडूंमध्ये 1 धाव. 5 षटकांचा मुकाबला. टायमिंग सेट झालं आपलं. 20 मिनिटात 4 षटकं समाप्त करायची आहेत. पहिला चेंडू बरोबर आपण 10 वाजून 43 मिनिटांनी टाकलेला आहे. म्हणजे 11 वाजून 3 मिनिटांनी तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत 20 मिनिटात, हे लक्षात घ्या. अन्यथा 5व्या षटकामध्ये आउटफील्डचा एक खेळाडू इनफिल्डमध्ये तुम्हाला जबरदस्तीने घ्यावा लागेल. नाईलाजाच तो घ्यावा लागेल, कारण हे सर्वांसाठी नियम सारखेच आहेत. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ.
अशी रणनीती ऑफ साईडला ऑन साईडला एक मिड ऑन दिलेला आहे 30 सर्कलमध्ये आणि स्क्वेअर लेगच्या बाजूला पंचांच्या एक खेळाडू समोर आहे लॉंग ऑन डीपमध्ये. इकडे पण आहे का बॅट्समन समोर पंकज, उंच तगडा गोलंदाज सागर फुलोरे आणि हा उडवलाय ऑन साईडला जातोय ज्या ठिकाणी फिल्डर होता पण त्याच्या डोक्यावरून 4 रन, कारण त्या क्षेत्रामध्ये थोडंसं स्टेजवरून दिसत नाहीये त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पण तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच स्टेजचा आकार चेंज होईल किंवा दिशा चेंज होईल. हा बघा उडवलाय, मस्त पद्धतीने स्ट्रोक होता. शतक पोचण्याच्या आधी चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 5. सागर फुलोरे हा चेंडू आता सुद्धा फोर्स केलाय पण तो मिड ऑनला भेदेल का? ओ माय गॉड, व्हेरी गुड कॅच टेकन. काय जबरदस्त रिव्हर्स मध्ये आला, लक्ष केंद्रित ठेवलं, सूर्यदेव होता समोर आहे तरी सुद्धा इथे आमचा 12वा खेळाडू इतका असतो की तुला नाव सुद्धा सुचत नाही, त्याला इतका आनंद झाला. सुधीरने धीरोदत्त पद्धतीने झेल टिपला. असे प्रकारचे झेल टिपणं म्हणजे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी असते. एकदा टाळा असू द्या सुधीरसाठी, ज्याने धीर नाही सोडला, ज्याने धीर गमावला नाही आणि धीरोदत्त पद्धतीने आपल्या संघासाठी महत्त्वाचा इथे बॅट्समन आउट केला. पाहू शकता रिप्लेमध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. हा बघा स्ट्रोक, नीटचं एलिव्हेशन नव्हतं, फटक्यामध्ये आकार वाढवता आला नाहीये आणि जसं अर्जुनाचं लक्ष त्या माशाच्या डोळ्याकडे होतं तसं लक्ष ठेवलं या सुधीरने आणि अर्जुनाने त्या माशाचा डोळा भेदला होता. या ठिकाणी चेंडूला गिळंकृत केलं सुधीरने. क्या बात आहे, मस्त झेल आणि सामन्यातील हा सुंदर झेल म्हणू शकतो आपण आजच्या दिवसातील. सन्माननीय दिलीप सेठ केणे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. दिलीपजी केणे चांगले उद्योगपती, चांगले समाजसेवक, ज्यांचं आगमन झालं, विकेटचं पतन झालं, पंकज बाद झाला झेलच्या रूपाने. वन डाऊन बॅट्समन देवेन जॉईंट होत आहे सत्यम दळवीला. ऋषी दळवी आपण या पर्पल कॅप घेण्यासाठी यू आर हायेस्ट विकेट टेकर. हो, पुन्हा एकदा तशाच प्रकारची लेंथ ठेवली आहे, अचूक लाईन आणि लेंथ इथे नियंत्रित केली सागर फुलोरेने आणि बरोबर कमबॅक करून षटक इथे समाप्त झाल्याचा इशारा सुद्धा झालाय. धावसंख्या आहे ती बरोबर 1 गडी बाद 5 वर. जाऊया आपण व्यासपीठावर. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण व्यासपीठावर काही सन्मान सोहळे पार पडणार आहोत ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज म्हणून कूलर पुरस्कृत केले गेले. ते सन्माननीय रंगनाथ बारशे यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केले जाईल. या स्पर्धेचे आयोजक विकी केन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पार पाडला जातोय. आयोजन कमिटीसाठी विशेष धन्यवाद. खूप सारी मेहनत तुमच्यासोबत यांनी देखील घेतली. रंगनाथ बारशे यांच्या माध्यमातून कूलर पुरस्कृत केले गेले, त्यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित यांचं मोलाचं सहकार्य राजेश दलवी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. मी विकी केने यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते राजेशजी दलवी यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासूनच त्यांचा या ठिकाणी सन्मान सोहळा पार पाडला जातोय. अतिथी देव भव, प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करणं या स्पर्धेच्या माध्यमातून आमचं कर्तव्य आहे आणि तो सन्मान सोहळा पार पडत असताना त्याच्यानंतर विनोदजी चोरगे जे संघ मालक आहेत स्वरा एंटरप्राइजेसचे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. तर मी विकी केन यांना विनंती करतो की आपण आपलं शुभ हस्ते विनोदजी चोरगे साहेबांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. खरं तर ते नाराज असतील कारण का तेवढी चांगली कामगिरी झाली नाही सत्यम दलवीकडून. स्वरा एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जातोय. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभले गेले दिलीपजी खेने यांचा देखील या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. मी पुन्हा विनंती करतोय विकी केने यांना की आपण आपले शुभ हस्ते दिलीपजी खेने यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार करायचा आहे. अजून एक सन्मान आपण पार पाडणार आहोत. राजेश टेकडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मोलाचं सहकार्य स्पर्धेला असतं, त्यांचा देखील आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर या मान्यवरांचा सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 चे 5वं पर्व. जाऊया कॉम्बॉक्समध्ये.
तर सन्मान्य दिलीप सेठ केणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ऋषी दळवीला देतोय हायेस्ट विकेट टेकरसाठी पर्पल कॅप. एकदा टाळा असू द्या. ऋषी दळवी ज्याने आमने प्रीमियर लीग गाजवली आहे, माजवली म्हणू शकतो आपण, सजवली म्हणू शकतो, आणि त्याला सजवतायत दिलीप सेठ केणे. सुंदर पर्पल कॅप होल्डर ठरलाय तो ऋषी दळवी. आणि प्रशांत चोरगे ठरलाय ऑरेंज कॅप होल्डर, ज्याने ठोकल्यात 71 धावा. मस्त दोन्ही पण खेळाडू चमकले. आणि जाऊया आता मैदानामध्ये. आपण येतोची सन्मान घेतले. राकेशचा हा चेंडू उडवलाय. ओ माय गॉड, इट्स अ मायटी बिगी, टेरिफिक बिगी मायटी हिट ब्लो, सिक्सर, उडण खटोला. काय देवनचा स्टान्स होता, दोन्ही पायांचं अंतर अगदी बॅलन्स केलं होतं, आणि बॅलन्स बेमिसाल टायमिंगचा फटका. ओ यावेळेला स्क्वेअर कट, मार्वलस बॅट रोल केली होती, स्लाइस, परंतु सिंगल मिळते षटकारानंतर. काय बेधडकपणे तो षटकार खेचला होता, पाहण्याजोगा आहे, वारंवार पाहिला जाईल देवेंचा तो षटकार. आणि आता सुद्धा स्क्वेअर कटचा नजारा, क्लासिकल स्ट्रोक. जरी धावा कमी आल्या तरी सुद्धा आपण वर्णन केलं पाहिजे. टेरिफिक बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स फ्रॉम बॅटर देवेन. 3 चेंडूंमध्ये 7 धावा केलेत, धावसंख्या 14. टर्न करायचा प्रयत्न होता, चेंडू डाव्या एसटीच्या जवळून जातोय डिक्लेअर झोनमध्ये लेग बायच्या रूपाने, कारण चेंडू डावी एसटी सोडून जाणार होता. लेग ग्लानचा प्रयत्न केला होता, बॅट टर्न केली होती, परंतु पायाला आदळला आणि विकेट किपर बीट होऊन त्या ठिकाणी धाव मिळाली. येस, पुढचा चेंडू. हो, या वेळेला जम्पिंग जॅक स्टाईलनी एका पायावरती उडी मारून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तर एक नवीन घोषणा आहे, लॉंग ऑफ लाईक बॅनर आहे आमच्या सन्माननीय सार्थक सुखदेव बार्शी. त्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू हिट झाला तर प्रजेश जोशी यांच्या माध्यमातून प्रजेश बार्शी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. बॅनर हिट हे रतनबॉ ट्रॉफीमध्ये खूप पाहिलं जातं. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, फॅन्टॅस्टिक्स, दर्शनीय चौकार, एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का अमना खेलेगा, सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश इन द मिक्स. लय जिगर बाज, अनोखा अंदाज, लय जिगर बाज, अनोखा अंदाज, सारे लयच गाजतान आज, सारे लयच गाजतान आज. थँक्यू. सुपर से ऊपर लीग, अख्खा आमना खेळेगा. आपण पाहताय प्रेक्षको, आमने प्रीमियर लीग 2025चा हा आगाज. कालपासून सुरू झालेली स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा आहे, 5वं पर्व आहे. आणि जशी स्पर्धा आता दुपारच्या सत्रामध्ये पुढे जाईल तसं रंगत वाढेल, स्पर्धेची थरारकता वाढेल, प्राज्वल्य वाढेल. थरारकता, उत्कंठावर्धक आपण पाहतोय. आणि पाहुण्यांचं आगमन, आमचे शरदजी दळवी सोबतीला गणेशजी जोशी, आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी चांगला फटका सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये, चांगला थ्रो सुद्धा डायरेक्ट इंटू द हँड ऑफ बॉलर. सागर फुलोरे दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. 1 धाव पहिल्या चेंडूवरती आली, धावसंख्या 1 पुढे सरकत असताना 20 वर. तर सागर पुन्हा एकदा, या वेळेला चेंडू हा फॉल इकडून उडवायचा होता, लाऊड अपील केली कारण बॉडी लाईनला चेंडू आदळला आणि पंचांनी
त्या ठिकाणी सिग्नल दिला लेग बायच्या रूपाने एक डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या 22 वर आहे. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहताय 1-2 गडी बाद झाले. सत्यम दळवीला आज सुद्धा नीटचं परफॉर्मन्स करता आला नाही, पूर्णपणे निराश केले परफॉर्मन्सने. कॅप्टन्स भूमिका, बिचारा झोपला नाहीये, मनोगत व्यक्त केलं परंतु खेळू सुद्धा त्याला दिलं नाहीये. त्याची विकेट 2 चेंडूंमध्येच मिळवली. परंतु या ठिकाणी ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न जागेवरतीच उभं राहून आणि बाहेर बोलवते सागर फुलोरे. तुमचं पदलालित्य फार महत्त्वाचं, जसं सुतार सरांनी मगाशी व्यक्त केलं की आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्क आणि तुमच्या पायामध्ये फुटवर्क असेल तर तुम्ही चांगल्या रेंजमध्ये येऊ शकता, चांगले फटके मारू शकता, मोबाईलसुद्धा चांगलं काम करू शकतो, कॉन्टॅक्ट होऊ शकतो. जसं इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला फुटवर्क पाहिजे. यावेळेला फुटवर्क अचूक आहे. स्विंग केली बॅट, चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचला, स्वेर लागला आणि सुंदर उंच झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. मस्त बघा सेलिब्रेशन त्या ठिकाणी अनुज याने झेल टिपला आणि तो एक जल्लोष इथे एक निर्माण झाला. जल्लोष सेलिब्रेशन पाहायला मिळाला आपल्याला. हा झेल उडाला बघा. स्विंग ऑफ द बॅट खूप छान होतं, चांगला टर्न केला होता, भिंगरी शॉट होता आणि हा जल्लोष बघा, कारण तो झेलच अवघड सोप्पा करून साध्य केला आणि अशा वेळेला कोणाला आनंद होत नसतो, तो आनंद साजरा केला. नवीन फलंदाज मंथन मैदानामध्ये जॉईंट होलाय, नितेशच्या सोबतीला गेलाय. हो, फुलरलेनचा सागर फुलरेचा चेंडू टर्न करायचा प्रयत्न. पंच पाहतात की लेग बाईज आहे की बॅटची कडा आहे. लेग बाईज, कारण चेंडू लेग स्टिकला सोडून जाणार होता म्हणून पंचांनी लेग बिफोर विकेटची हॅट्रिक फेटाळली, अपील फेटाळली आणि अशा प्रकारे 3 गडी बाद आहेत. 3 षटकं समाप्त झाली. ड्रिंक्स ब्रेक मैदानात जाईल आणि धावसंख्या आहे ती स्वरा एंटरप्राइजेसची 23 वर. आपल्या स्पर्धेमध्ये अनेकांनी मोलाचं योगदान दिलं प्रेसिको, त्या सर्वांचे आपण लक्ष आभार व्यक्त करतोय. सन्माननीय देवीदासजी चोरगे, सत्यवानजी जोशी DY फाउंडेशनचे मेंबर आहेत, ज्यांनी आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये दोन्ही पण संघांसाठी उत्कृष्ट खेळाडू निवडण्यासाठी आणि त्यांना गौरवान्वित करण्यासाठी गिफ्ट हॅम्पर दिलेले आहेत. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच नाही आहे, हे सोडून हे 2 बक्षीस एक वेगळी संकल्पना, त्यासाठी मोलाचे हात आम्हाला मिळाले देवीदास चोरगे आणि सत्यान जोशी यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला गिफ्ट हॅम्पर दिलं मनोहर केणे, आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. सुरेंद्र दळवी यांनी सुद्धा आपल्याला गिफ्ट हॅम्पर दिलं, त्यांचे सुद्धा आभार. भावेश जोशी, अविनाशजी जोशी ज्यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक्स लाभलं, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच कोल्ड ड्रिंक्स, थम्सअप, स्प्राईट नवनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा लाभलं, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि एक सुंदर ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूसाठी दिनेश बार्शी साहेबांनी दिली, त्यांचे सुद्धा आभार. तसेच राहुल जोशी, सागर बार्शी यांच्याकडून मेडल प्राप्त झालं, आम्ही त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. मोहनसेठ पाटील यांनी सुद्धा आपल्याला हेल दिलं आहे, जे आपण सामनावीरला देतोय कोल्ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक म्हणून, त्यांचे सुद्धा आभार. तसेच एक गिफ्ट हॅम्पर आहे जो येलो पॅकमध्ये आहे, दिनेश दळवींकडून स्पॉन्सर झाला आहे, आम्ही दिनेश दळवींचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. तसेच बालाजी वेफर्सकडून स्नॅक्स इथे पॉकेट मिळतोय प्रत्येकाला, त्याला स्पॉन्सर केलं आहे कल्पेजी पाटील साहेबांनी, आम्ही आपले सुद्धा शतशः आभार व्यक्त करतोय. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा आभार. जाऊया मैदानामध्ये. महेंद्र या ठिकाणी तयार झाला आहे 4थ्या षटकासाठी. काल महेंद्रने सुद्धा चांगली कामगिरी केली. सन्माननीय योगेश शेठ पाटील आलेले आहेत, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. या आपल्याला आयोजक बोलत आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये योगेशजी पाटील या ठिकाणी लीग डिक्लेअरच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या 24 वर. 24 ऑन द बोर्ड. वेलकम योगेशजी पाटील, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, फक्त टॉस केलाय. कल महेंद्रची ही खासियत आहे, फिरकीचा जादूगर आहे, 2 ते 3 पावलांचं रणप आहे. शरीर पण असं आहे की धावाचीच गरज नाहीये आणि मस्त पद्धतीने चेंडूला बोटांचा वापर करून फिरवतात, खेळण्यास भाग पाडतात. बघा हा स्टान्स त्यांचा, सहज सोपे
टॉस करता चेंडू. आता सुद्धा अगदी बोगद्यामध्ये चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये. लेग बाईटचा इशारा कृष्णा बोराडे सरांचा. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 26 वर आहे. असं वाटलेलं की चौका षटकाची आतिषबाजी होईल, पण ती थांबवली गेली आहे. सागर फुलरे जसा तिसऱ्या षटकामध्ये आला त्यानंतर दबाव टाकला. एकही चौकार दिसत नाही, एकही षटकार नाही आहे. चौकार षटकार दुसऱ्या षटकामध्ये आलं होतं जेव्हा रॉकेशवरती आक्रमण केलं, परंतु विकेटचं पतन झाल्यानंतर अशा प्रकारची दुर्दशा आपण नेहमी पाहत असतो. पुढे सरसावले आणि या खेचून मारायचा प्रयत्न होता. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षणीय चौकार. म्हणतात फुटवर्क. तुमच्या पावलांचा वापर केला पाहिजे. चेंडूच्या रेषेत पोहोचण्यासाठी तो वापर प्रॉपरली जर केला आणि फटका सजवला की अशा प्रकारचे फटके बनत असतात. जागेवरती तुम्हाला काय मिळणार नाहीये. काही कमवायचं असेल तर घर सोडावं लागतं, सकाळी डबा बांधून निघावं लागतं. का तर काहीतरी कमवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हलचल शफलिंग ही केलीच पाहिजे. या ठिकाणी शफल झालेलं आहे, परंतु चेंडूला टर्न केलं पाहिलं आपण. त्या ब्रेकर टाकलेला महेंद्राने, ज्यांच्यामध्ये कला आहे, बरेचसे त्यांच्या भात्यामध्ये शस्त्र आहे ते वापरतात. हा सुद्धा लेग ब्रेक, पण तो उडवलाय. हाफ वॉली घेतलं आणि आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल असेल, पण तो चेंडू गेला एका टप्प्याने 4 धावांसाठी. सर एक ओव्हर समाप्त झाली बहुतेक. येस, हां, ओके. 3 सिंगल, 2 चौकार आणि 1 मधला डॉट, 5वा चेंडू. षटक समाप्त झालंय. 4 षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या बरोबर आहे ती 44 वर, माफ करा 34 वर, 34. ह्या षटकामध्ये 11 धावा आल्या. सर एनी डाऊट सर? टायमिंग बरोबर आहे, नो प्रॉब्लेम. अगदी तुम्ही 51 सेकंद बाकी ठेवले. ग्रामीण टेनिस क्रिकेटवाला अगदी किती हुशार आहे बघा. लकी आकडा सांगितला. 51 सेकंद बॅलन्स ठेवले सर त्यांनी, आणि नक्कीच ते लकी आहेत. बॉलिंग करणार टीमसाठी शेवटच्या षटकासाठी सागर बारशी. बॅकफुटला जाऊन रोल केली ती बॅट वेगाने. कडक शॉट मारचा प्रयत्न होता बघा. डोक्यावरती हात दिलं बॅट्समनने की मी संधी गमावली. कारण संधी गमावायच्या नसतात, संकटांना सुद्धा घाबरायचं नसतं. संकटाच्या सोबत संधी येतात. सरांनी मगाशीच उल्लेख केला आणि तो योग्यच उल्लेख होता का जेव्हा संकट तुमच्या एका हातामध्ये येतं तेव्हा दुसऱ्या हातामध्ये संधी सुद्धा मिळत असते. म्हणून देव प्रत्येकासाठी समसमानच कार्य करतो आणि तुमचं सामर्थ्य चेक केलं जातं. म्हणून म्हणतात ना की आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. आणि आयुष्यात जर तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजायचं असतं. कारण परमेश्वर जो असा आहे का तो संधी त्यांनाच देतो संघर्ष करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता असते, क्वालिटी असते. सन्माननीय आमचे लाडके परम मित्र सुभाषजी नारायण जाधव साहेब, आमचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य साहेब, या अगदी चॉकलेट हिरो आहेत आमचे लाडके, दाक्षिणात्य हिरो आहेत. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम जी सुभाषजी जाधव. या आमनेपाडाचे जनक, नेहमी संतोषजी काकडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे अविरत कार्य करतात ते आमचे लाडके सुभाषजी नारायण जाधव. त्यांचा रेब्यांचा गॉगल असेल आणि तो लावून येतीलच. हो, हा चेंडू डॉट काढलाय. शेवटचं षटक सुरू असताना इथे तिन्ही पण चेंडूंमध्ये पूर्ण गळचेपी केले गोलंदाजाने. एकही चौकार नाही, एकही षटकार नाहीये. 2 डॉट 1 सिंगल. धावसंख्या 35 वर कायम आहे. टॉस साठी सज्ज राहायचे दोन्ही कॅप्टन्स. लक्ष्मण स्पोर्ट आणि प्रताप स्पोर्ट यांच्यामध्ये मॅच होणार आहे. राहुल जोशी आणि मनोहर केने कॅप्टन आपण सज्ज राहायचे. कॉम्बॉक्स. हा चौथा चेंडू सुद्धा खेळ होतोय, बाहेर बोलतोय, सांगतोय गोलंदाज की ये मला बाहेर येऊन मारून दाखव. चॅलेंज आहे आणि आज तुम्ही चॅलेंज घेतले पाहिजेत, चॅलेंज दिले पाहिजेत. आज ठसन दिली पाहिजे, आज खुन्नस क्रिकेट दाखवलं पाहिजे, कारण आज ती गरज आहे.
आज चॅम्पियन पद मिळणार आहे. आज तुम्ही जी कालपासून मेहनत करतायत त्याच्यावरती तुम्हाला इथे पुरस्कारांचा वर्षाव मिळणार आहे आणि तो तुम्ही कमवायचा आहे, मिळवायचा आहे. प्रत्येकाने शर्तीचे प्रयत्न केले पाहिजेत. इथे खोलट टप्प्याचा चेंडू ओव्हर पिच न घेता त्या ठिकाणी यॉर्कर घेतला आणि विकेट किपर वेगाने आला, रनआउट केले सागर फुलोरेने. फलंदाज या तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय बिपिन. गोलंदाज सागर बारशे. अतिशय सुंदर षटक हाताळलं, पण या ठिकाणी पंच पाहतील इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी. येस, इट्स अ वाईट डिलिव्हरी. आपल्याला पंच लाभलेत आज कृष्णा बुराडे सर, रॉकी सर आज नाही आहेत आणि सोबतीला आपले कालचेच वर्मा सर. चांगली पंचगिरी. कालपासून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागू देणार नाहीये याची काळजी घेतलेली आहे सर्वांनी. मग ते ग्रामीण टेनिस क्रिकेट असो किंवा पंच असो, सर्वांनीच काळजी घेतली. बॅकफुटला जाऊन फोर्स करायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी खराब शॉट सिलेक्शन आणि परिणाम बघा. चेंडू वेगाने बॅट जवळ आदळला आणि गेला तो विकेट किपरच्या मागे. डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव मिळते आणि धावसंख्या अशा प्रकारे सर्व षटकं समाप्त झाल्यानंतर उभी केलेली आहे. 37-38 धावांचं लक्ष जिंकण्यापुढे ठेवलंय वेताळेश्वर 11च्या संघापुढे, ते म्हणजे सत्यम दळवीच्या स्वरा एंटरप्राइजेसने. आपण जाऊया टॉसकडे. टॉससाठी लक्ष्मण स्पोर्ट्स आणि प्रताप स्पोर्ट्स दोन्ही पण कॅप्टन्सनी यायचं आहे. चालू असलेल्या सामन्यामध्ये 38 धावांचं लक्ष, याची नोंद घ्या. सन्मान्य गणेशजी जोशी दादा आणि योगेश पाटील आणि योगेशजी पाटील खडवलीचे या. कुठले लक्ष्मण स्पोर्ट्स विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स असा सामना प्रेक्षक नवीन आम्ही आपल्या समोर इथे घेऊन आलेला आहे. निमित्त आहे आमने प्रीमियर लीग 2025 अख्खा आमना खेळेगा. सर्व पण संघ एकाच गावातील 8, त्यामधले हे 2 आता संघ एकमेकाच्या समोर. गणेशजी जोशी आणि योगेश पाटील आपले पाहुणे या नाणेफेकीसाठी इथे उपस्थित आहेत. एका बाजूला राहुल कॅप्टन, दुसऱ्या बाजूला मनोहरजी केणे आणि टॉस करतील गणेश जोशी, सोबतीला योगेश पाटील. अख्खा आमना खेळेगा कॉल दिलाय मनोहरने. APL आलाय. टॉस विन फ्रॉम राहुल. प्रताप स्पोर्ट्सने टॉस जिंकला आणि टॉस विनिंग कॅप्टनला हरेश जाधव स्पॉन्सर्ड स्प्राईट देत असताना आमचे योगेश पाटील. धन्यवाद योगेशजी, आपण असं नसतं वा. धन्यवाद गणेशजी दादा, असं नसतं वा. वासुदेवजी जोशी साहेबांचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत. वासुदेवजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. या राहुल, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. मगाशी पूर्ण अग्रेसिव्ह होता जसं विराट कोहली असतो. मला वाटतं फॉलो करतो विराट कोहलीला तू. यस, रोहित शर्माला फॉलो करतो. क्या बात आहे. आता काय वाटतं, आज नवीन दिवस आहे, कालच्या दिवसामध्ये काय चुकलं, काय माफी केली काय, किंवा काय रात्री काय मीटिंग्स वगैरे केल्या आणि आज काय रणनीती आहे? नाही, 100% देण्याचा प्रयत्न करू. क्षेत्ररक्षण पण चांगले करून, बॅटिंग पण चांगली करू. जाम खुश पण दिसतो. काय संघ मालक फिदा आहे की नाराज आहे? नाही, नाराज आहे. फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगला जायचंय मनोजी केणे. काल तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा काहीतरी चुका बिघाड झाला असेल, आज काय सुधारणा किंवा काय नवीन बदल? हां, बदल तर आहे नक्कीच. काल आमचा एक बॉलर नव्हता ना, आज आहे टीममध्ये आहे तो शरद केने म्हणून. त्या बॉलरने आमच्या 2 बॉलर मार खाल्ला, त्याच्यामुळे स्कोअर पण खूप जास्त झाला होता. आता बॅटिंग आले, बॅटिंगमध्ये आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू.
कालपासून जो खेळ पाहता आणि पाचवं आपलं पर्व आहे ह्या APLचं, तुम्हाला ह्या पर्वामध्ये मागच्या 4 वर्षांपेक्षा काय फरक जाणवला? खूप दरवर्षी याच जल्लोषामध्ये आमचा APL असतो, पण यावर्षी थोडं मेहनत वगैरे जास्त घेतली मुलांनी आणि खूप चांगला वाटतं याच्यामध्ये. राहुल, तुला काय सांगावं वाटतं? काय चुका वगैरे तुला जाणवतात का, की मजा येते मागच्या 4 वर्षांपेक्षा? नाही, 4 वर्षापेक्षा जास्त अतिशय यावर्षी खूप सुंदर मॅनेजमेंट केली आहे आणि स्पर्धा तर अतिशय चांगली झाली आहे. ठीक आहे, चला दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय प्रताप स्पोर्टच्या राहुलने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा पुढच्या सामन्यासाठी. जाऊया आपण सुरू असलेल्या सामन्यामध्ये. पहिली इनिंग समाप्त झाली, धावा झाल्यात पहिल्या इनिंगमध्ये 37 आणि 38 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार करतील ते आपल्याला ऐकवतील सुतार सर. आणि आपण स्वागत करतोय पुन्हा एकदा वासुदेवजी पाटील साहेबांचं. आपलं हार्दिक स्वागत आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आमने प्रीमियर लीग 2025चं हे पर्व 5वं, दुसरा दिवस, अंतिम दिवस. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. अगदी सामना सोपा असेल. बेतालेश्वर 11 टीमला 38 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. जबरदस्त गोलंदाजी टीमचे कॅप्टन सागर फुलोरेने केले. स्वरा इंटरप्राइजेसने 2 मॅचेस गमावलेत. बेतालेश्वर 11 टीमने 1 मॅच जिंकली, 1 हारली. त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल आणि लक्ष आता छोटं आहे. पहिल्या इनिंगमध्ये काय इकॉनॉमी गोलंदाजी केली टीमचे कॅप्टन सागर फुलोरेने. तोच सागर स्ट्राईक एनवर राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी उडवलाय पॉईंटच्या वरून. अगदी नेत्रदिग्गज फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. थोडीशी शर्यत होती आणि ती शर्यत चेंडू जिंकलाय. पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं सागर या कॅप्टनने. मंथनचं भव्य स्वागत टीमचे कॅप्टन सागर फुलोरेने चौकाराने केले. पुन्हा एकदा कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू सेल डी झोन मध्ये सिंगल येते सागरच्या खात्यामध्ये. स्वरा इंटरप्राइजेस टीमने सत्यम दलवीने चर्चा खूपच चांगली केली. त्यांनी सांगितलं की मला झोपच लागली नाही. स्पर्धा चांगली परंतु आमची कामगिरी खराब राहिली आहे. संघमालक विनोद चोरगे सध्या व्यासपीठावर आहे. त्यांना नाराज केलं परंतु त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असते. त्यांना देखील माहिती आहे कोणी जिंकला तरी विजय क्रिकेटचा होणार आहे, विजय आमने प्रीमियर लीगचा होणार आहे. खरं तर ही जी लीग जी आहे ती संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत राहिली आहे. शिस्तबद्ध क्रिकेट आयोजन दर्जेदार आहे. खूप सारी बक्षिसे तुम्हाला पाहायला मिळतात. 2 चेंडू फेस केलेत सागर फुलोरेने. 5 धावांचे योगदान दिले. 38 लक्ष समीकरण अगदी सोपं आहे. परंतु काल आपण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पाहिलं की 42 धावा 40 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्यात 2 टीमने. सकाळच्या क्षेत्रामध्ये धावा बनतात, चेसिंग देखील होती. परंतु संध्याकाळच्या सत्राचा जर विचार केला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र चेसिंग करणं थोडंसं कठीण जातं. चेक. तर आपण व्यासपीठाकडे वळतोय. थोडा वेळ आपल्याकडे आहे. तर मनोहरजी केणे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ज्यांचं अगदी मोलाचं योगदान आम्हाला लाभले आता स्पर्धेसाठी सन्माननीय गणेशजी जोशी दादा यांचा आपण येतोची सन्मान करतो टाळ्याच्या गजरामध्ये. मनोहरजी केणे यांच्या शुभ हस्ते. कारण मोलाचं योगदान आणि नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी असलेले हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच आम्ही आपले शतश आभार व्यक्त करतो गणेशजी जोशी दादा. असेच तुमची आम्हाला साथ असू द्या. त्यानंतर मोलाचं योगदान असलेले ज्यांनी नुकतंच आगमन केलं आमचे सन्माननीय वासुदेवजी पाटील दादा, आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. मनोहरजी केणे पुन्हा एकदा आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मानित करावं वासुदेवजी पाटील साहेबांना. टाळ्यांचा गजर असू द्या. कारण टाळ्या नुसत्या खेळासाठी नसाव्यात तर ते पाहुण्यांसाठी पण असाव्या. कारण पाहुणे जेव्हा येतात तेव्हा त्या स्पर्धेला कार्यक्रमाला चार्ज लागला जातो आणि पाहुण्यांची भूमिका त्यांची अनमोल वेळ आपल्याला ही नक्कीच महत्त्वाची असते. आणि त्या पाहुण्यांनी आपल्याला इथे सुशोभीकरण केलेलं आहे. या स्पर्धेला पूर्णपणे रंग भरले ते वासुदेवजी पाटील ज्यांचा आपण सन्मान करतोय. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान सोहळा आयुष्यभराची साठवण फोटोग्राफी आणि व्हिडिओमध्ये इथे टिपली जाते. तसेच आमचे मोलाचे योगदान करणारे जे टीम स्पॉन्सरसुद्धा आहेत ज्यांनी वडिलांच्या नावाने सुद्धा आम्हाला ट्रॉफीज दिलेली आहे ते महेंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांचा आपण स्वागत सन्मान करतोय मनोहरजी केणे यांच्या शुभ हस्ते. टाळ्यांचा गजर असू द्या. महेंद्र पाटीलने सुद्धा अफाट मेहनत केली आहे कालपासून सुद्धा आणि त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्यच असतं असे महेंद्रजी पाटील. त्यांना रडणं माहितीच नाही आहे. त्यांचं म्हणणं की रडायचं नाही तर लढायचं असतं आणि त्यांच्या टीमने काल लढाई केली आणि मस्तपैकी सामनासुद्धा जिंकून दाखवला. तर जाऊया आपण आता. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. ओके. फुल टॉच होता. ऑफ स्टंपवर ही लाईन लेंथ पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट 38 धावांचे लक्षाचा पाठलाग करत असताना 2 चौकार पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये.
सुजलने देखील चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली होती, परंतु त्याच्यानंतर सुजलला शांत ठेवले गेले मंथनने. पहिल्या 5 चेंडूमध्ये टीमच्या खात्यामध्ये 9 धावा आलेत. लक्ष छोटं आहे, त्याच्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वरा एंटरप्राइजेस टीमला. गतीवर स्वार होऊन यावेळी शेवटचा चेंडू डॉट ओव्हरची समाप्तीने. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बेतालेश्वर 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 9. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगमध्ये चेसिंग करत असताना बेतालेश्वर 11 टीमच्या माध्यमातून हा सामना बेतालेश्वर 11 टीमसाठी खूपच महत्त्वाचा आहे. एक मॅच त्यांनी जिंकली, एक पराभूत देखील ते झालेले आहेत. आणि काही मिनिटांमध्येच आज व्हॉइस ऑफ PTC आमचे अगदी जवळचे मित्र आदित्य जाधव यांचा देखील आगमन होणार आहे. काही तासासाठी ते या स्पर्धेसाठी जोडले जातील. एक हिंदीचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे या पहिल्या विभागाकडे पाहिलं जातं. चोवीस चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावा स्वरा एंटरप्राइजेस टीमला डिफेन्स करायचे असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याच्यासाठी दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी देवेंद्रवर दिली गेली आहे. आउटफील्डमध्ये शतरक्षकांची संख्या थोडीशी वाढली गेली. 3 शतरक्षक सध्या आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग आहे, खाऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं ठेवलेलं आहे. प्रेक्षक बघा कुठे आलेत. प्रेक्षकांना ही स्पर्धा आवडली. विकेट किपरच्या अगदी मागे जाऊन स्पर्धेचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकाचं नाव आहे. यावेळी ऑन साईडला उडवलाय. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागतं. चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. षटकार येतोय कॅप्टन सागरच्या खात्यामध्ये. भव्य स्वागत केलं देवेंद्रचं. अगदी स्लॉटमध्ये होता, फ्लॉटमध्ये पाठवलं. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. राऊंड द विकेटने जात असताना फ्रंट फूट ओपन केलं, बॅट स्विंग करून दिली मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग आणि दर्जेदार कडक षटकार ठोकले टीमचे कॅप्टन सागर फुलोरेने. 6 धावांच्या वतीने टीमची धावसंख्या 15वर. कोणती विकेट गमावली नाही, हा प्लस पॉईंट पाहायला मिळतोय. बेतालेश्वर 11चा लक्ष 38चं आहे. पहिल्या डावामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने फलंदाजी झाली नाही. बॅटिंग करत असताना नाराज केलं सर्व फलंदाजांनी, परंतु निलेशने चांगली बॅटिंग केली. 16 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आलं होतं. नितेशने चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु सलामीचे वीर सत्यम दलवीने नाराज केलं. चांगला क्रिकेट त्याला दाखवता आलं नाही. हॅप टक्कर हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मिस टायमिंग, शतरक्षक स्क्वेअर लेग मध्ये विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना कॅच होईल सागर फुलोरे. बार्शी टीमचे कॅप्टन यांचं कटआउट सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर स्वरा एंटरप्राइजेस विनोद चोरगे यांचा हा संघ. आणि यानंतर आपण पाहू शकता जय वेतालेश्वर प्रसन्न, भूमी किरण जोशी आमने, रुद्रा चिक्या ग्रुप आमने, बैलगाडा शर्यत प्रेमी आणि त्यांचे हे बैल आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्याचबरोबर स्वामी समर्थ प्रिंट्स आणि यांचे ग्राफिक्सचं हे कटआउट दाखवलं गेलं आहे. प्रोप्रायटर नयन जाधव यांनी या स्पर्धेला खूपच चांगलं काम केले, चांगलं कटआउट बनवलेले आहेत. वायफायची सेवा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली दिली गेली आहे त्यांचं देखील हे बॅनर आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांना देऊया धन्यवाद. जाऊया मॅचकडे, जिथे षटकारानंतर कमबॅक केले. देवेंद्रने विकेट देखील प्राप्त करून दिले. सागर फुलवलेला माघारी परतावलंय. नवीन फलंदाज अनुज राऊंड द विकेटने. अनुजसाठी ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट शिकडा मागच्या दिशेमध्ये जात असताना चेंडू डी झोनचा इशारा होते.
सिंगल येते, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16वर 1 गडी बाद. 38 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. 16वर 1 विकेट गेली, परंतु चांगल्या स्थितीमध्ये दुसऱ्या डाबामध्ये वेतालेश्वर 11 संघ पाहायला मिळतोय. सागर फुलोरे टीमचे कॅप्टन, त्याची विकेट महत्त्वाची होती, त्याला बाद केलं. बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून 11 धाबांचं योगदान दिलं सागरने 4 चेंडू फेस करत असताना. या संपूर्ण स्पर्धेला आमण्याचे सरपंच सन्माननीय विश्वपाल रामदासजी केने साहेब यांच्या माध्यमातून जर्सी पुरस्कृत केली, त्यांचे देखील विशेष आभार. यावेळी लेस उडवलाय, पॉईंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, परंतु पॉईंटच्या वरून उडू शकला नाहीये. मागचा शतरक्षक त्या ठिकाणी होता, तो मागे धावत असताना खूपच चांगला झेल पकडलाय, खूपच चांगला झेल राजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर दुसरा झटका लागतोय वेतालेश्वर 11 टीमला. बाद होईल सुजल. प्रथम ट्रॉफी या स्पर्धेला पुरस्कृत केली महेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून. आमनेचे उद्योजक, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज म्हणून कूलर आणि 2 कॅप ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते म्हणजेच रंगनाथजी बारशी, यांचं देखील विशेष धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि बॉलर बॅटरसाठी आकर्षक ट्रॉफ्या पुरस्कृत केलेले आहेत संदेश दिलीप बारशी, यांचे देखील विशेष धन्यवाद. सिरीज म्हणून आकर्षक ट्रॉफी ज्यांनी या स्पर्धेला दिलेली आहे ते म्हणजेच अल्पेश पावसे, यांचं देखील धन्यवाद. बेस्ट गोलंदाजसाठी ज्ञानेश्वर बारशे यांच्या माध्यमातून शूज आलेत. बेस्ट फिल्डर म्हणून ट्रॉफी योगेश चोरगे यांनी पुरस्कृत केलेले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. टॉर्च विन कॅप्टनला हरेश जाधव यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक दिले जाते, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. चौया मॅचकडे विकेटचं पतन झाले, दुसरा झटका लागलाय 16 या धावसंख्येवर. देवेंद्र चांगली गोलंदाजी करतोय, ऑफस्टम्पच्या खूपच दूर होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 17वर जाऊन पोचते. 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. देवेंद्रच्या पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्याच्यानंतर देवेंद्रची गाडी रुलावर आली. 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 8च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. उडवलाय, उंची भरपूर, अंतर कमी, शतरक्षक येतोय, डीप मिड विकेटचा चेंडू खाली आणि झेल प्रतीकच्या माध्यमातून संपलाय खेळ. सागर बारशीचा विकेट क्रमांक 3. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. डीजे राजेश. थँक्यू डीजे. सायकल लकी ड्रॉ मधून दिली जाईल. सर्व ज्या चिठ्ठ्या आहेत त्या 3 नंतर आपण जमा करणार आहोत. 12 वर्षापर्यंत 12 वर्षाचा पुढील प्रेक्षक या लकी ड्रॉमध्ये सहभागी घेऊ शकत नाहीत. आधार कार्ड पण घेऊन यावं लागेल तुम्हाला कदाचित. यशवंत चोरगे यांनी पुरस्कृत केलेली सायकल लकी ड्रॉ म्हणून या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिली. आता कदाचित सुपर संडे आहे, ही बातमी जर आमने गावामध्ये पोचली असतील तर 12 वर्षाच्या अंतर्गत हा लकी ड्रॉ ओपन केला जाईल. 12 वर्षाच्या अंतर्गत सर्व क्रिकेटप्रेमी या मैदानामध्ये गर्दी करतील. 3 वाजल्यानंतर आपण चिठ्ठी प्रत्येकाच्या नावाची जमा करणार आहोत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते देवेंद्रची, ज्यांनी या ओव्हरमध्ये 3 विकेट गेलेत प्राप्त केलेत. 17वर 3 गडी बाद. चांगल्या गोलंदाजीची आवश्यकता होती स्वरा एंटरप्राइजेस टीमला आणि ते काम देवेंद्र करतोय. बॅकफुटला जात असताना कट केला आहे, गली क्षेत्रामधून चेंडू जाईल डी झोनमध्ये. सिंगल येते. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 18वर वेतालेश्वर 11 संघ आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेला टॉर्च बॉक्स पुरस्कृत केले मुरलीधर पाटील यांनी. त्याचबरोबर तांदूळांची व्यवस्था केली. कालच्या दिवसामध्ये व्हेज जेवण, आज नॉनव्हेज जेवण. सूर्यकांत बारशे आणि खंडू पाटील यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेला यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नेट सुविधा सागर वामन पाटील यांच्या माध्यमातून केली गेली, त्यांचं विशेष धन्यवाद. ड्रोनची व्यवस्था हिरामन बांगो पाटील यांनी केलेली. तेलाचा डब्बा आणि तांदूळ नितेश दलवी यांनी जेवणासाठी सहकार्य केले, त्यांचं विशेष धन्यवाद. त्याचबरोबर बिपिन आणि सागर फुलोर यांच्या माध्यमातून पाणीची व्यवस्था संपूर्ण केली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. त्यानंतर आज नॉनव्हेज जेवण त्याची मेजबानी आहे आणि त्याच्यासाठी मटणाची व्यवस्था, चिकनची व्यवस्था नवनाथ पाटील आणि शरद केनी केलेली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बॉलची व्यवस्था, चेंडूंची व्यवस्था संतोष जोशी मगर सर यांनी केली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या मॅचमध्ये जिथे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3.
रोहिदास दलबे यांच्या माध्यमातून देखील तांदळांची व्यवस्था केली गेली जेवणासाठी, त्यांचे देखील धन्यवाद. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा दूर ठेवला. डॉट चेंडून या ओव्हरला पंकजने केली आहे सुरुवात. भाजीपाल्याची व्यवस्था कालच्या वेज जेवणासाठी अजय केने यांनी केली. पत्रावली आणि ग्लास यांची व्यवस्था रमेश पाटील यांनी केली, त्यांचे देखील विशेष आभार. डॉट चेंडू भरपूर संख्येने काढावे लागतील या मॅचमध्ये. स्वरा एंटरप्राइजेसला आपलं वर्चस्व दाखवायचं असेल तर खूपच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. आपल्याच फॉलो थ्रोमध्ये पंकजने क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला, पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये तो अपयशी ठरला. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 19 वर 3 गडी बाद. आता 16 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धाबांची आवश्यकता. हे समीकरण सोपं आहे. सन्मानित जगनजी जोशी आमच्यामध्ये जोडले गेलेत. आमने प्रीमियर लीग 2025च्या या 5व्या पर्वामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जगनजी जोशी साहेब आपले सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. 16 चेंडूमध्ये 19 धाबांची आवश्यकता आहे. 19 वर 3 गडी बाद झालेत. या ओव्हरमध्ये पंकजला चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु अखुट टप्पा ऑन साईडला कडक षटकार ठोकलाय फलंदाज अनुजने. थँक्यू डीजे. फ्रंट फुट ओपन केला, कुट्टा पॉन सेटला ताकदीने खेचला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे कडक षटकार आलाय अनुजच्या खात्यामध्ये. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 25 वर. शरदजी जोशी साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की मुख्य व्यासपीठावर यायचे. आपण झाडाच्या खाली सावलीमध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेता, परंतु आपल्याला बसण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी व्यासपीठ उभारले गेले, तिथे देखील सावली आहे आणि आपण इथे येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची. समीकरण सोपं झाले. 15 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न, क्लीन दांडी बोल्ड केला या ठिकाणी. छान षटकार टोकला, त्याच्यावर पलटवार केलाय गोलंदाज पंकजने. अप्रतिम डिलिव्हरी, ऍक्शन रिप्ले पाहावं लागेल. काय जबरदस्त लेंथ हाताळली होती, मधला स्टंप उद्ध्वस्त केला गेलाय. चौथा गडी बाद होत असताना बेतालेश्वर 11 टीमचा शब्बॉल येऊन थोडासा ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्लीन बोल्ड केलं. थँक्यू दीक्षे. पंकजच्या विपक्षामध्ये षटकार जरूर आला होता, ज्यांनी षटकार मारला त्याला आता बाहेर पाठवलं. सामना सोपा झाले. 38 लक्ष होतं 5 ओव्हरमध्ये. स्वरा एंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट वेतालेश्वर 11 टीमला दुसऱ्या डावामध्ये. आणि आता 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूमध्ये सामना 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 14 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज राकेश हे 2 चेंडू निर्णायक असतील. सामन्यामध्ये शिरकाव जरूर केलाय वेतालेश्वर 11 टीमने शिरकाव केलाय, परंतु या सामन्यामध्ये पुनरागमन करायचं असेल स्वरा एंटरप्राइजेस टीमला तर टिचून मारा करावा लागेल पंकज या गोलंदाजाला. ओव्हर द विकेटने राकेशसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. खरं तर राकेश पाटील हे नाव कालच्या दिवसामध्ये चर्चेत राहिले. सध्या ऑनलाईन या आमने प्रीमियर लीगचा आनंद घेत असताना व्हॉइस ऑफ पीटीसीचा गोड आवाज आदित्य जाधव आमच्यामध्ये जोडले गेलेत. ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत असताना आज काही कारणास्तव ते या स्पर्धेला भेट देऊ शकले नाही आहेत कालच्या दिवसामध्ये, परंतु आज अर्धा तास काय होणार ते या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. पडगा परिसरातील एक गोड आवाज, ज्यांच्या शिवाय पडग्याचं पीटीसीचं क्रिकेट होत नाहीत, हिंदीचा गोड आवाज, ज्यांच्यावर आमने गावाचं प्रेम राहिलंय आणि आमने गावावर आदित्य जाधवचं प्रेम राहिलं. हे समीकरण मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आदित्य जाधव याला देखील धन्यवाद देईन की ज्यांनी आमना प्रीमियर लीगसाठी माझी निवड केली. 13 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं झाले. सध्या
वेतालेश्वर 11 टीमसाठी 27 वर जरूर 4 गडी गेलेत, परंतु रिक्वायरमेंटचा विचार केला तर 5.08च्या सरासरीने आता बॅटिंग करावी लागेल. रोहिदास स्ट्रायकिंगवर राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी सुरू आहे पंकजच्या माध्यमातून. पंकजने या ओव्हरमध्ये षटकार जरूर खर्च केला, परंतु विकेट देखील प्राप्त करून दिली. हा पेपर सोपा झालाय वेतालेश्वर 11 टीमसाठी. ऑनलाईन आदित्य जाधव व्हॉइस ऑफ पीटीसी या स्पर्धेचा आनंद घेत असताना ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क करू शकले नाही. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वेतालेश्वर 11 टीमची धावसंख्या 27 वर 4 गडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. तर आमच्यामध्ये जोडत असताना सन्माननीय सुखदेवजी बारशे त्यांचं या आमने प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीलाच दिनेश बारशे देखील जोडले गेले. त्या दोन्ही मान्यवरांचं आमने प्रीमियर लीग APL पर्व 5व्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा या पडगाव विभागामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत राहते. 5वं पर्व आहे. शिस्तबद्ध क्रिकेट प्रत्येक संघाने दाखवलंय. भरपूर सारा खर्च या प्रीमियर लीगवर केला गेलाय आणि स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणारी ही A1 जोडी आमने गावाची विकी केने आणि रोशन जोशी यांचं देखील विशेष आभार आणि कौतुक. रोशन चोरगे आणि विकी खेने प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले. मग त्याच्यामध्ये उल्लेख केला तर जेवण असेल, नाणेफेक असेल, पाहुण्यांचा सत्कार असेल, समालोचन कक्षाची संपूर्ण जबाबदारी तिथे देखील त्यांचं लक्ष असतं. कॅमेरामॅन सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे, चांगले क्रिकेट झालं पाहिजे ही नेहमीच संकल्पना विकी केनी आणि रोशन चोरगेची असते आणि अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. त्यांचं विशेष कौतुक ग्रामस्थ मंडळ आमनेच्या वतीने. ज्यावेळेस सामन्याकडे जो सामना ओपन केलाय वेतालेश्वर 11 टीमने 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकिंगवर हुकमी एक्का वेतालेश्वर 11 टीमचा राकेश पाटील. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जिंकली. खूप चांगली चर्चा देखील त्यांनी केली. या स्पर्धेसाठी त्यांनी स्वतःच्या केसांवर भरपूर सारा कलर लावून खर्च केलाय. असा रॉकेट फटके सजवणारा राकेश. काय जबरदस्त काल कामगिरी राहिली आहे राकेशची. युवा फलंदाज आहे, चमकतोय तो नेहमीच. जास्त वेळ खर्च करू नका. स्वरा एंटरप्राइजेस. हा सामना वेतालेश्वर 11 टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. 2 पैकी 1 सामने ते जिंकलेत. मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ. सागर फुलोरे टीमचे कॅप्टन आहेत. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी बुंद्यात होता, समोर स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनमध्ये. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत सिंगल येते राकेश पाटीलच्या खात्यामध्ये. परंतु स्वरा एंटरप्राइजेसने सत्यम दलवीने नाराज केलं विनोद चोरगेना, ज्यांना विजयाचं खातं देखील आतापर्यंत ओपन केलेलं नाहीत आणि आता देखील या सामन्यामध्ये त्यांचा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेलेला आहे. फक्त 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल स्वरा एंटरप्राइजेस टीमला तर 4थ्या ओव्हरमध्ये मंथनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने चेक केला स्ट्रोकला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी जवळ, धाव रोखली आहे. चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीने जर गोलंदाजी केली तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतो. अन्यथा राकेश पाटील मैदानामध्ये आहेत. त्याची बॅट नेहमीच आवाज करत असते. तो हा सामना लवकर फिनिश करू शकतो. त्याची विकेट खूप किमती असेल. रोहिदास पेक्षाही राकेशची विकेट खूप महत्त्वाची असेल. अजूनही 2 चांगले फलंदाज मैदानामध्ये. मंथन पिचिंग केल्यानंतर थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या स्टिकच्या खूपच दूर राहिला. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 वर. 9 धावांची गरज. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव जरी प्राप्त केली तरी देखील वेतालेश्वर 11 संघ सहजपणे जिंकू शकतो आणि त्यांच्यासाठी हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे. ओव्हर द विकेटने रोहिदाससाठी समोर खूपच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला.
चांगला ड्राईव्ह होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चूक झालेली नाहीये आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राकेश आणि रोहिदासच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरुवात चांगली करून दिली टीमचे कॅप्टन सागर फुलोरीने, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार आला होता. त्यानंतर सुजलच्या खात्यामध्ये देखील एक चौकार आला होता. मध्यंतर कालामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आलेल्या बॅटरने देखील एक षटकार ठोकला होता. आणि या मॅचचं आता दृश्य स्पष्ट झाले, चित्र स्पष्ट झाले. 9 चेंडूमध्ये फक्त 7 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये फक्त 7 धावांची गरज. यानंतर अजून एक महत्त्वाचा सामना जिथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय प्रताप स्पोर्टने लक्ष्मण स्पोर्टच्या समोर. ओव्हर द विकेटने रोहिदाससाठी फ्रंटफूट ओपन करत असताना कट करण्याचा प्रयत्न, गतीचा वापर या बेलीस गोलंदाज मंथनने केला. हा चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये मंथनने 9 धावा खर्च केल्या होत्या. हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक, परंतु संघाचं 4थं षटक तो हाताळतोय. विकेट त्याला प्राप्त करता आलेली नाहीये. 3 विकेट दुसऱ्या ओव्हरमध्ये देवेंद्रने प्राप्त केल्या होत्या. डॉट चेंडू काढावे लागतील आणि तो प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते क्रिकेटच्या या खेळामध्ये. आणि आता ती करत असताना आपल्या गोलंदाजीच्या दमवर दम दाखवत असताना मंथन 2 चेंडू निर्धावलेत. 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. अप्रतिम डिलिव्हरी. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. गुड लाईनवर पिच केल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट. अजून एखादा डॉट चेंडू जर आला तरी मॅच रंगेल, यात काही शंका नाहीये. कारण का 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. अक्षरशः स्ट्राईक एंडवर रोहिदास या बॅटरला खेळवलंय गोलंदाज मंथनने. निर्णायक चेंडू या मॅचचा. इथे एखादी विकेट टॉट चेंडू काढणं गरजेचं असेल स्वरा एंटरप्राइजेस टीमसाठी. मंथनने अप्रतिम गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये देखील केली आणि आता देखील करतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने अगदी पुढ्यात टाकला होता. क्रॉस बॅट फिरवली, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल आलीये. रोहिदासकडे स्ट्राईक राहील. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. चेक. सामना रंगात आलाय आणि प्रेक्षक आपण जाऊया व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आपण नुकतंच ज्यांचं आगमन झालं, त्यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिले, ते आमचे सन्माननीय सुखदेवजी बारसी साहेब आपल्यामध्ये आहेत. तर मी मंडळाकडून विनंती करतोय विनोदजी चोरगे यांना आपण या आणि आपल्या शुभ हस्ते टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुखदेवजी बारसी साहेबांचं यथोचित सन्मान करूया आपल्या स्टेजवरती. त्यांचं नुकतंच आगमन झालं, वेळात वेळ काढून आलेत. सुखदेव हे नाव खूप मोठं आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. सुखदेवजी काका यांचं नाव आदराने घेतलं जातं आणि त्याच नावाचे सुखदेवजी बारशी यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य सुखदेव काकाने समर्पित केलेले असे सुखदेव काका म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे लेजंड क्रिकेटर. त्यांची आठवण करून बरोबर, दिली. ते देसाई गावचे सर. ओके. तर दिनेशजी बारसी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. अगदी मोलाचं योगदान ज्यांचं दिनेशजी बारशी यांना सुद्धा आपल्याला सन्मानित करायचं टाळ्यांच्या गजरामध्ये. विनोदजी चोरगे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी बारशी साहेबांना सन्मानित करूया. खूप मोलाचं योगदान साहेब. आपण सडल हाताने ही मदत केली आणि दरवर्षीप्रमाणेच आपण अग्रेसर होत असता, कधीच आम्हाला नकार देत नाहीत असे आमचे दिनेशजी बारशी, ज्यांचा आपण विनोद चोरगे यांच्या शुभ हस्ते येतोची सन्मान करतोय. आणि कालसुद्धा होते जगनदादा जोशी, आजसुद्धा आले आणि नक्कीच त्यांचं सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान आहे. जगनजी जोशी साहेब, ज्यांना आपण या ठिकाणी पुन्हा एकदा विनोदजी चोरगे यांच्या शुभ हस्ते येतोची सन्मान देतोय. या महत्त्वाच्या मोमेंटला सामना सुद्धा सुरू आहे आणि आपल्या व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान सुद्धा सुरू आहे. थँक्यू. गो टू सर. टायमिंगचा विचार केला तर टायमिंग बरोबर आहे, कारण का ड्रिंक्स ब्रेकचा टायमिंग त्यातून मायनस केला गेलाय. शेवटचा ओव्हरला होती सुरुवात. पहिला चेंडू डॉट. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना पहिला चेंडू डॉट आलाय आणि त्याच्यानंतर टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये होतोय. आता 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 38 धावांचं लक्ष होतं 5 ओव्हरमध्ये आणि 38 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे स्वरा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. शेवटचं षटक प्रतीक आणि समोर रोहिदास. शेवटच्या चेंडूवर घेतलेली 1 धाव कदाचित महागात पडू शकते वेतालेश्वर 11 टीमला. दबावामध्ये बॅटिंग होते, खूप सारे निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर आपण रोहिदासचा विचार केला तर त्याला 6 चेंडूवर धाव घेता आली नाही. डॉट चेंडूंची संख्या वाढली आहे. प्रतीकचा पुढचा चेंडू बॅटची कडा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. 5वा झटका लागत असताना वेतालेश्वर 11 टीमला कॅच आउट रोहिदास. मॅच मे ट्विस्ट. गोष्ट अजून मोठी होत असताना या मॅचची
सुरुवातीला वाटलं की या 38 धावा 5 ओव्हरमध्ये अगदी सहजतेने पूर्ण होतील, परंतु हे समीकरण आता बदललं. ही मॅच रंगवण्याचं काम शेवटच्या ओव्हरमध्ये प्रतीक करतोय. प्रतीकने पहिला चेंडू डॉट काढला आणि त्याच्यानंतर हा पकडलेला झेल, विकेटचं पतन. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकाचा फलंदाज कल्पेशला आता काहीतरी करामती करावी लागेल. चेक. दरम्यान सन्माननीय आपले सर्वांचे लाडके सूरजजी केणे यांचं आगमन झालंय. सूरजजी केणे, आपलं हार्दिक स्वागत आहे आमने प्रीमियर लीग 2025 मध्ये. वेलकम सूरजजी केणे. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीलाच नॉन स्ट्राईक एंडवर राकेश हा घातक आहे. तो जेवढा वेळ नॉन स्ट्राईकवर राहील तेवढा फायदा स्वरा एंटरप्राइजेस टीमला होऊ शकतो, परंतु कल्पेश हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आणि आता समीकरण शिल्लक राहिले 4 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मॅच गरम झाली आहे, तापली आहे, कारण प्रीमियर लीग आहे आमने गावाची. अख्खा आमने गाव खेळेल. ओव्हर द विकेटने हुक केला, कुट्टप्पा डीप स्क्वेअर लेग मध्ये दिशा दिली आहे. डीप मध्ये शतरक्षक आहे, सिंगलच घेतली, दुसरी धाव देखील आली असती, परंतु स्वतःवर विश्वास दाखवलाय राकेश पाटीलने. सिंगलने खातं ओपन केले कल्पेशने, परंतु मॅच अजूनही ओपन झालेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. राकेश कालच्या दिवसामध्ये चमकला होता, चांगली त्यांनी बॅटिंग केली होती. आता 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना कशा पद्धतीने बॅटिंग करतोय याच्याकडे सर्वांच्या आता नजरा आहेत. हा सामना वेतालेश्वर 11 साठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण स्वरा एंटरप्राइजेस संघ 2 मॅचेस हारलेले आहेत. म्हणून हा सामना जर वेतालेश्वर 11 टीमने जिंकला तर ते टेबल पॉईंट्समध्ये आघाडीवर जातील. खरं तर पिछाडीवर सुरुवातीपासूनच स्वरा एंटरप्राइजेस संघ राहिलाय. 3 मध्ये 5 हे समीकरण शिल्लक राहिले. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच ऑन ठेवायचे. राकेशची विकेट किमती असेल. प्रतीकने जर त्याची विकेट घेतली तर शिरकाव करता येईल स्वरा एंटरप्राइजेस टीमला. यावेळी सुडवलाय, शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन. विकेटची आपण चर्चा करत होतो आणि अखेरकार राकेश पाटील जो घातक आहे त्याला माघारी परतवलंय. प्रतीक या गोलंदाजाने त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, का अमना खेलेगा. सुपर से ऊपर लीग, अमने प्रीमियर लीग. DJ Rajesh in the mix. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच रंगली आहे. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला लॉंग आउट मध्ये पंकजच्या माध्यमातून. जे झालं रचलं होतं राकेश पाटीलसाठी, त्या झाल्यामध्ये गोलंदाज प्रतीकने अडकवलं आणि विकेट, किमती विकेट, मोलाची विकेट. नवीन फलंदाज स्वरित मैदानामध्ये पाठवायचे. टाइम आउट हा नियम लागू पडू शकतो आणि तो ऑनफिल्ड अंपायर त्यावर निर्णय घेतील. मॅच रंगली आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धावांची गरज. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर कल्पेशची साथ देण्यासाठी महेंद्र हे नाव भारतीय क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर या PTC मध्ये चर्चेत राहिलंय. ग्रेट फिनिशर महेंद्र मागेला कोणी विसरू शकत नाही. काल एकता ट्रॉफीमध्ये देखील तो ओपन फॉर्मॅटमधून सिटी क्रिकेटमधून खेळत होता आणि त्याच नावाचा हा फलंदाज महेंद्र केने उर्फ पप्पू. आता कशा पद्धतीने चेंडूला गप्पू देतोय याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. शरद केने यांच्या माध्यमातून षटकार जर पप्पूने ठोकला तर 2000 रुपये दिले जाईल, परंतु षटकाराच्या नादामध्ये जर डॉट चेंडू गेला तर मॅच हातातून जाईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 5 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये रंग बदलेत गोलंदाज प्रतीकने. या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी. 1 धाव देत असताना 2 विकेट प्राप्त केलेत प्रतीक या युवा गोलंदाजाने. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. राईट हँड ओव्हर द विकेटने पप्पूसाठी. यावेळी चांगला स्ट्रोक समोर. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल येते. मॅच अजून ऑन आहे. कल्पेशला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केलाय. सिंगलने खातं ओपन केलं पप्पूने, महेंद्रने आणि आता मात्र 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली प्रतीकने. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा जमा केल्या होत्या. 38 धावांचं एक छोटंसं लक्ष होतं वेतालेश्वर 11 टीमच्या समोर, परंतु आता समीकरण येऊन ठेवलंय. 1 चेंडू
आणि 4 धावा. एका चेंडूमध्ये 1 धाव काढणं कठीण असतं, एका चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार ठोकणं सोपं असतं आणि तेच दृश्य आता निर्माण झालंय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. आता सर्व क्रिकेटर म्हणत असतील, फलंदाज म्हणत असेल गोलंदाजाला, गोलंदाज म्हणत असेल फलंदाजाला की कर प्रयत्न मला हरवण्याचा, मी प्रयत्न करेन तुझ्याशी लढण्याचा, संकट आण मला मात करण्यासाठी, मी तटस्थ उभा राहीन ते झेलण्यासाठी, यशाचा रास्ता कर तू खड तर मी उभा राहीन त्यावर कणखर. गरजेचे नाही शेवट विजय प्राप्त व्हावे, कारण यशाचे दुसरे नाव म्हणजे अनुभव. जिंकलात तर यश, हरलात तर अनुभव मिळेल आणि अनुभवाची चावी देखील महत्वाची असते. शेवटचा चेंडू, 4 धावांची गरज. आपटे करतो ऑन साइडला खेचलाय, काव कॉर्नर मध्ये गॅप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच सिंगल धाव. आणि त्याचबरोबर या प्रीमियर लीग मध्ये विजयाचं खातं खोललंय ते स्वरा इंटरप्राइजेस टीमने. आता कुठेतरी स्वरा इंटरप्राइजेस टीमचे हॉनर विनोद चोरगेच्या चेहऱ्यावर स्मित असते असेल. 2 पराभवानंतर पहिला विजय आलाय स्वरा इंटरप्राइजेस टीमच्या खात्यामध्ये.